नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण फिनिलॅलेनिन हा जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिंथेसिस कसं होतं प्लांट्समध्ये आणि मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे सोर्सेस वगैरे काय आहेत, इंट्रोडक्शन वगैरे काय आहेत, तसंच त्याचं जे काही इम्पॉर्टन्स वगैरे काय आहेत, तसंच त्याची डिफिशियन्सी वगैरे काय असते ते सगळं डिस्कस केलेलं आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण फिनिलॅलेनिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याचं प्लांट्समध्ये आणि मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये कसं बायोसिंथेसिस होतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया। तर फिनिलॅलेनिन इज अ इसेन्शियल अमायनो ॲसिड meaning it cannot be produced by the body and must be obtained from the food। आणि हे जे काही फिनिलॅलेनिन हे जे अमायनो ॲसिड आहे ते इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतं। म्हणजे असं की जे इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात ते आपण आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस करू शकत नाही, पण जे काही डाएट थ्रू वगैरे किंवा फूड वगैरे त्याच्याद्वारे आपण ते आपल्या बॉडीमध्ये त्याची लेवल जी काय ती मेंटेन वगैरे करू शकतो किंवा त्याचं इंटेक वगैरे आपण सप्लिमेंट्स वगैरे घेऊन करू शकतो। तर हे जे फिनिलॅलेनिन जे अमायनो ॲसिड आहे ते 9 अमायनो ॲसिड जे काही इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे त्याच्यापैकी एक आहे। इट इज वन ऑफ द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन अँड अ प्रिकर्सर टू व्हेरियस अदर इम्पॉर्टंट मॉलिक्यूल इंक्लुडिंग न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन। आणि हे जे काही फिनिलॅलेनिन हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते प्रोटीन सिंथसाइज करण्यासाठी तसंच ॲज अ प्रिकर्सर म्हणून वेगवेगळे जे काही मॉलिक्यूल असेल त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी यूज केला जातो। म्हणजे उदाहरणार्थ जे काही न्यूरोट्रान्समीटर जे काही मॉलिक्यूल असतील किंवा काही जे हॉर्मोन्स वगैरे आहेत त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी ॲज अ प्रिकर्सर म्हणून हे जे फिनिलॅलेनिन अमायनो ॲसिड आहे ते वापरलं जातं। तर न्यूरोट्रान्समीटर मध्ये एपिनेफ्रिन ते जे काही किंवा डोपामिन हे जे काही हॉर्मोन्स आहेत त्याला पूर्णपणे जे काही त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी ॲज अ प्रिकर्सर म्हणून फिनिलॅलेनिन हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते यूज केलं जातं। तसंच काही हॉर्मोन्स आहे आपल्या बॉडीमध्ये ते प्रोड्यूस करण्यासाठी हे जे फिनिलॅलेनिन अमायनो ॲसिड ते वापरलं जातं। तसंच प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी सुद्धा ते वापरलं जातं। तर दोन जे काही पाथवे आहे त्याच्याद्वारे हे जे काही फिनिलॅलेनिन जे काही अमायनो ॲसिड आहे ते प्लांट्समध्ये आणि काही जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या सेलमध्ये पूर्णपणे त्याचं बायोसिंथेसिस हे घडून येतं। तर पहिला जो काही पाथवे आहे त्याला ॲरोजिनेट पाथवे म्हटलं जातं। दिस इज द प्रायमरी पाथवे इन द प्लांट अँड सम मायक्रो ऑर्गॅनिझम। इट स्टार्ट विथ द कोरिस्मेट अ मॉलिक्यूल डिराइव्ड फ्रॉम दी सिकीमेट पाथवे। आणि हे जो काही ॲरोजिनेट हा जो काही पाथवे आहे तो प्लांट्समध्ये आणि काही जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये रन होतो। आणि जो काही इनिशियल जो काही मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये तो आहे कोरिस्मेट आणि जो की सिकीमेट जो काही पाथवे आहे त्याच्यापासून डिराईव्ह झालेला आहे। तर जर आपण आता त्याचं पूर्णपणे बायोसिंथेसिस कसं होते पाहूयात। कोरिस्मेट हा जो काही मॉलिक्यूल आहे तो पहिल्यांदा कन्वर्ट होतो प्रीपेनेटमध्ये बाय दी कोरिस्मेट म्युटेज एन्झाईम। जे काही कोरिस्मेट म्युटेज एन्झाईम आहे ते कोरिस्मेटला कन्वर्ट करतं प्रीपेनेटमध्ये आणि नंतर प्रीपेनेटचं कन्वर्जन होतं ॲरोजिनेटमध्ये बाय दी प्रीपेनेट अमायनो ट्रान्सफरेज। म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा म्युटेज हा जो काही एन्झाईम आहे तो काय करतो कोरिस्मेटचं कन्वर्जन प्रीपेनेटमध्ये करतो आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये प्रीपेनेटचं कन्वर्जन हे ॲरोजिनेटमध्ये होतं बाय दी एन्झाईम ऑफ दी प्रीपेनेट अमायनो ट्रान्सफरेज। म्हणजे याच्यामध्ये अमायनो ग्रुप हा प्रीपेनेट थ्रू ॲरोजिनेटपर्यंत ट्रान्सफर केला जातो बाय दी एन्झाईम ऑफ प्रीपेनेट अमायनो ट्रान्सफरेज। आणि नंतर फायनली ॲरोजिनेट जो काही एन्झाईम आहे किंवा जो काही इंटरमिडिएट मॉलिक्यूल आहे तो फायनली कन्वर्ट होतो फिनिलॅलेनिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे त्याच्यामध्ये बाय दी एन्झाईम ऑफ ॲरोजिनेट डिहायड्रेटेज। म्हणजे लास्टला जो काही ॲरोजिनेटमध्ये अमायनो ट्रान्सफर ग्रुप हा ट्रान्सफर झालेला आहे, मग त्याच्यात पुढं जाऊन दुसऱ्या स्टेपमध्ये ॲरोजिनेट डिहायड्रेटेज हा एन्झाईम काय करतो ॲरोजिनेटला कन्वर्ट करतो फिनिलॅलेनिन अमायनो ॲसिडमध्ये आणि नंतर फिनिलॅलेनिन अमायनो ॲसिड हे वेगवेगळे जे काही त्याचे फंक्शन वगैरे आहे ते कॅरी आउट करतं प्लांट्समध्ये आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये। जो दुसरा जो काही पाथवे आहे त्याला म्हटलं जातं फिनिल पायरुवेट पाथवे।
हा जो पाथवे आहे काही बॅक्टेरिया असतील किंवा प्लांट्समध्ये रन होतो. तर याचा जो इनिशियल मॉलिक्यूल आहे तो सुद्धा कोरिस्मेट आहे. हा जो काही मॉलिक्यूल आहे तो पहिल्यांदी प्रीपेनेटमध्ये कन्वर्ट होतो बाय द एन्झाईम ऑफ द कोरिस्मेट म्युटेज, आणि नंतर हा जो काही पुढे जाऊन जो प्रीपेनेट हा जो काही मॉलिक्यूल आहे पुढे जाऊन कन्वर्ट होतो फिनिल पायरुवेट बाय द एन्झाईम ऑफ प्रीपेनेट डिहायड्रेटेज. आणि हा जो काही प्रीपेनेट डिहायड्रेटेज एन्झाईम काय करतो, प्रीपेनेटला कन्वर्ट करतो फिनिल पायरुवेटमध्ये. आणि फायनली जी काही स्टेप आहे फिनिल पायरुवेट जे काही पाथवे आहे त्याच्यामध्ये काय होतं, फिनिल पायरुवेट हा जो काही मॉलिक्यूल आहे तो कन्वर्ट होतो लास्टली फिनिल ॲलिनिन अमायनो ॲसिडमध्ये बाय द एन्झाईम ऑफ फिनिल पायरुवेट अमायनो ट्रान्सफर. म्हणजे फिनिल पायरुवेटमध्ये अमायनो ग्रुप हा ट्रान्सफर केला जातो आणि लास्टला आपला जो काही अमायनो ॲसिड आहे त्याचं बायोसिंथेसिस होतं फिनिल ॲलिनिनचं. हा जो काही अमायनो ॲसिड त्याचं प्रोडक्शन वगैरे होतं आणि नंतर त्याचं फंक्शनिंग वगैरे पुढे जाऊन तो प्रोटीन सिंथेसिस करणं, तसंच ॲज अ प्रिकर्सर म्हणून यूज केला जातो किंवा काही जे काही हॉर्मोन वगैरे असेल त्याचं प्रोडक्शन वगैरे करण्यासाठी जे काही फिनिल ॲलिनिन हा जो काही अमायनो ॲसिड आहे तो यूज होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.